नमस्कार मंडळी. आज आपण पुन्हा निघालोय नवीन आणि खास रोड ट्रिपला. आज आपण मुंबई येथून उदगीरसाठी निघालो आहोत. सध्या आपण कल्याणमध्ये आहोत आणि इथून पुढे आपल्या प्रवासाची खरी सुरुवात होतीये. उदगीरला जाण्यासाठी आपल्यासमोर 3 वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. या ठिकाणी आपण मॅपवर ते तिन्ही मार्ग पाहूया. आता एकदा मॅपवर बघूया कोणता मार्ग आपल्या प्रवासासाठी योग्य आहे. पहिला जो मार्ग आहे तो मुंबई अहिल्यानगर महामार्गाने पुढे जातो. या मार्गावरून आपण लातूर शहराला बायपास करत थेट उदगीर येथे पोहोचतो. या संपूर्ण प्रवासाचे अंतर साधारणतः 534 किलोमीटर आहे आणि मॅपनुसार यासाठी अंदाजे 11 तास 45 मिनिटांचा कालावधी लागतो. आता आपण दुसऱ्या मार्गाकडे पाहूया. हा मार्ग कल्याण येथून सुरू होऊन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मार्गे पुढे जातो. यानंतर आपण छत्रपती संभाजीनगर येथे एक्झिट घेणार आहोत. इथे 2 एक्झिट उपलब्ध आहेत, एक दौलताबाद जवळ आणि दुसरी पुढे. आपण दौलताबाद जवळची एक्झिट निवडणार आहोत. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग 52 वरून पुढे प्रवास सुरू ठेवत गेवराई, बीड आणि मांजरसुंबा येथे डावीकडे वळून पुढे केज, रेणापूर मार्गे आपण उदगीर येथे पोहोचतो. या मार्गाचे एकूण अंतर साधारणतः 619 किलोमीटर आहे आणि मॅपनुसार यासाठी जवळपास 9 तास 55 मिनिटांचा कालावधी लागतो. म्हणजेच पहिल्या मार्गाच्या तुलनेत हा मार्ग सुमारे 85 किलोमीटरनी जास्त आहे आणि समृद्धी महामार्गाचा वापर केल्यामुळे टोलही तुलनेने अधिक लागणार आहे. आता तिसरा पर्याय पाहूया. या मार्गाची सुरुवात कल्याण येथून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मार्गे होते, परंतु यावेळी आपण छत्रपती संभाजीनगर येथे एक्झिट न घेता पुढे प्रवास सुरू ठेवतो आणि जालना येथे एक्झिट घेतो. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग 752 के मार्गे पुढे जात आष्टी, गंगाखेड आणि अहमदपूर मार्गे आपण उदगीर येथे पोहोचतो. या मार्गाचे एकूण अंतर साधारणतः 627 किलोमीटर आहे, जे दुसऱ्या मार्गापेक्षाही थोडे जास्त आहे आणि मॅपनुसार या प्रवासासाठी अंदाजे 10 तास 49 मिनिटांचा कालावधी लागतो. सर्व गोष्टींचा विचार करता वेळ, रस्ता आणि प्रवासाचा अनुभव, आपण आज दुसरा मार्ग निवडतोय. काय लागलं दिसलं. आपल्याला सांगतो फिरून तुम्ही त्याच्या आता आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर प्रवेश केला आहे. समोर आपल्याला टोल प्लाझा दिसत आहे. या टोल प्लाझाच्या आसपास वॉशरूम, चहा आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. मात्र पुढे जवळजवळ 150 ते 200 किलोमीटरपर्यंत आपल्याला अशा सुविधा सहज मिळणार नाहीत.
म्हणून इथून पुढे जाण्यापूर्वी आवश्यक तयारी करून घेणं महत्त्वाचं आहे. आणि हा आला समृद्धी महामार्गावरील पहिला बोगदा, उंबरजे बोगदा. या बोगद्यामध्ये आधुनिक लाइटिंग सिस्टम, व्हेंटिलेशन आणि सेफ्टी फीचर्स बसवण्यात आले आहेत. वाहनांच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेराज, इमर्जन्सी एक्झिट्स आणि फायर सेफ्टी सिस्टम देखील उपलब्ध आहेत. अशा प्रकारचे बोगदे डोंगराळ भागातील प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी बनवतात. सह्याद्री पर्वतरांगांमधून हा महामार्ग उभारणे हे अत्यंत आव्हानात्मक काम होते. अनेक अभियंते, कामगार आणि तज्ज्ञांच्या अथक प्रयत्नांमुळे हा महामार्ग आज वास्तवात उतरला आहे. खरंच हा रस्ता तर एक अभियांत्रिकी कौशल्याचं उत्तम उदाहरण आहे. मॅडम तसंच जातात म्हणून जातात माझ्या बापाच्यासाठी. सोडचं म्हणजे हुशारी बैठक होतं, मला पण इंटरेस्ट नाही. म्हणजे काय कंपल्सरी आहे? आहे ना. आमच्या कुठे? ते समोरचा स्रोत आमच्या जातो. हां हां तसंच वाटतं. बरं तुम्ही चला का मला कळेल काय आहे ते. चालतो बैठक सुरू होतं तो तर असं पण मला पण बैठक तिच्या बापाच्यासाठी तो बैठक घेऊन जातं. म्हणजे ती बोलता बोलता बोलली तिला वाटलं मला उमगणार नाही. मॅडम तसंच जातात म्हणून जातात माझ्या बापाच्यासाठी. सोडचं म्हणजे हुशारी बैठक होतं, मला पण इंटरेस्ट नाही. म्हणजे काय कंपल्सरी आहे? आहे ना. आमच्या कुठे? ते समोरचा स्रोत आमच्या जातो. हां हां तसंच वाटतं. हा आहे इगतपुरी बोगदा. हा बोगदा इगतपुरी आणि कसारा दरम्यानच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून जातो. हा बोगदा भारतातील सर्वात रुंद महामार्ग बोगद्यांपैकी एक असून याची रुंदी सुमारे 17.6 मीटर आहे.
तसेच जवळपास 7.78 किलोमीटर लांबीचा हा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात लांब रस्ते बोगदा म्हणून ओळखला जातो. पूर्वी कसारा घाट पार करण्यासाठी 30 ते 35 मिनिटे लागायची, पण आता या बोगद्यामुळे तोच प्रवास केवळ 5 ते 7 मिनिटात पूर्ण होतो. खरंच हा बोगदा म्हणजे वेग, सुरक्षितता आणि आधुनिक अभियांत्रिकीचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. असं मला म्हणायचं. बरं झालं उलट तुम्ही बोललात ते. बाबा हे बघ, आता हे नवीन सुरू हे झालं. नवीन आहे ते तुला हे नको मी मुंडक बघितला. नाही इथे आपण इथे जातो ना. बरोबर, हो हो हा. त्याने ते सुरू केलं हॉटेल. खूप बघा महाग आहे त्याच्या बाहेर पडल्यावर खाऊ मस्त काहीतरी खाल्लं. हा ते आल्यावर सगळं ते विचारणार आधी मग काय केलं, काय हे केलं, अमुक केलं, तो सांगत होता तस तसा. हे तिघं जण बसली, तिघांची इंटरव्ह्यू चालू होती. मी काय नाही, मी आपली आपली गप्प. मग हे काय, मग असंच का, मग अमुक का, तमुक का, हे का, ते का. काल मग आपण गेलो आईने त्या लोकांशी बोलून मुलाचा बंदोबस्त केला. त्या अंगणवाडी सेविकाने होऊन देतात ते जेवण पण. In 600 meters, take the slip road. दिसेच औरंगाबाद एक्झिटला आलोय आपण आता. जस्ट टोल क्रॉस केलाय. 520.
चलो एकदाचा समृद्धी संपला. अजून 420 किलोमीटर. 2 रुपये 6 पैसे. काही खायला सर ज्यूस डायरेक्ट डबल चान्स बरोबर आहे. 11ची वेळ पकडते बरोबर निघालो एक्झिट. समृद्धी महामार्गावरून एक्झिट घेतल्यानंतर आपण राष्ट्रीय महामार्ग 52ला जॉईन होतो. छत्रपती संभाजीनगर बायपास करताना मात्र थोडी विशेष काळजी घ्यावी लागते. या भागात अनेक ठिकाणी स्पीड कॅमेरे बसवलेले आहेत. तसंच स्पीड गनसह पोलीस व्हॅन देखील आपल्याला दिसतात. म्हणूनच इथे वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या मार्गावर स्पीड लिमिट साधारणतः 80 किलोमीटर प्रति तास आहे आणि सुरक्षित प्रवासासाठी त्याचं पालन करणं गरजेचं आहे. अच्छा अच्छा पोचली का वहिनी पण चालेल. समृद्धी महामार्गावरून एक्झिट घेतल्यानंतर छत्रपती संभाजीनगर बायपासपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग 52 हा भाग मात्र थोडासा खराब वाटतो. रस्त्याची स्थिती काही ठिकाणी अनइव्हन आहे, म्हणून इथे थोडं सावधपणे ड्राईव्ह करणं गरजेचं आहे. पण एकदा का साधारण 25 ते 30 किलोमीटरचा हा भाग पार केला की त्यानंतरचा हायवे मात्र एकदम सुपर कंडिशनमध्ये मिळतो. आणि खरं सांगायचं तर त्या पुढच्या NH52 वर गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स काही वेळा समृद्धी महामार्गापेक्षाही जास्त मजेशीर आणि एन्जॉयबल वाटतो. धाराशिव 229 म्हणजे उदगीर. बीड 112 किलोमीटर, धाराशिव 229 किलोमीटर, तर सोलापूर 296 किलोमीटर.
मिसळ पाव आहे खातं का निघत आहे रस्त्याला हां रस्त्याला आहेत मिसळ पाव पाव थोडे गोड आहेत ठीक आहे पाचड आहे का पाचडचा एंट्री पॉईंट आहे टोल नाका जवळच आहे इथून ना जिथे ते संत्र्याचं ज्यूसवालं ना तो साधारणतः 25 मिनिटांचा छोटासा लंच ब्रेक घेऊन आम्ही इथून पुढे निघालो. ऊनही आता बरंच वाढायला लागलं होतं, म्हणून फार हेवी लंच न करता हलका फुलका खाऊनच आम्ही प्रवास सुरू ठेवला. कारण पुढचा प्रवास अजून बाकी आहे आणि एनर्जी पण तितकीच महत्त्वाची आहे. तुला आठवण राहते हा त्याची झडप यायला लागली डोळ्यात. हॅलो हां बोला ना हां द्या OTP द्या ते तुमचं ॲप्लिकेशन कन्फर्म करतोय तो आणि नंतर मग पेमेंट लिंक पाठवून देईल तो ठीक आहे उजवीकडे पैठण सरळ बीड I start with a set of gentle cleanser which gently cleans and gets rid of
तशाच घाटातून पण आपण येऊ शकलो असतो इथे. झोपली मला वाटते. झोपली का रे? हे बघते अभ्यासाची सेक्रेटरीची सून बोलते जसं तुम्ही परीक्षा देतात बोलतात. हा सेक्रेटरीची सून जसं तुम्ही परीक्षा देतात तसं अभ्यास करतात तुम्ही पोऱ्याचा. बरं मी समजून घेतो आणि मग जरा त्याला समजून आता आम्ही गेवराई बायपासला पोहोचलो आहोत. इथे महामार्गावर सध्या फ्लायओव्हरचं काम सुरू आहे. त्यामुळे या भागात ट्रॅफिकचं डायव्हर्जन करण्यात आलं आहे. म्हणून इथे वाहन चालवताना थोडं सावधपणे आणि संयमाने पुढे जावं लागणार आहे. आंबे धुळे म्हणजे ही पूर्णपणे याच रस्त्याने पुढे जाईल. धाराशिव 147 माजलगाव सोलापूर सरळ. ही एस टी बऱ्याच वेळा बघितली मी, कल्याण माजलगाव. हे बघ इलेक्ट्रिक बस आहे. छत्रपती संभाजीनगर सिडको ते बीड. विनावाहक पाटळ सिंह. पेडगाव मंदिर आहे, जत्रा आहे मला वाटतंय. पेडगाव आता आपण बीडपर्यंत पोचलो आहोत. बीड शहराच्या बायपासवर सध्या रस्त्याचं काम सुरू आहे. त्यामुळे या भागात अनेक वेळा ट्रॅफिकची समस्या निर्माण होताना दिसते. म्हणून इथून जाताना थोडा वेळ जाऊ शकतो आणि वाहन सावधपणे चालवणं गरजेचं आहे.
आता आपण मांजरसुंबा येथे पोहोचत आहोत. या ठिकाणाहून आपल्याला डावीकडे वळायचंय. जो रस्ता अंबेजोगाई आणि लातूरच्या दिशेने जातो. Turn left. काय नाही टर्न झाला त्या रस्त्यावरून. मांजरसुंबा येथे आपण राष्ट्रीय महामार्ग 52 वरून डावीकडे वळलो आहोत आणि आता केज आंबेजोगाईच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. इथून पुढे आपण 4 लेन रोड सोडून 2 लेन रस्त्यावर आलो आहोत. म्हणजेच इथे डिवायडर नाही आणि समोरून येणारा ट्रॅफिकही आहे. म्हणूनच आपण आत्तापर्यंत जो 75-80 किलोमीटर प्रति तास वेग मेंटेन करत होतो तो इथे कमी करावा लागणार आहे. हा रस्ता अनेक गावांमधून जात असल्यामुळे स्पीड ब्रेकर्स आणि इतर अडथळे देखील वारंवार येतात. त्यामुळे इथून पुढचा प्रवास थोडा सावधपणे आणि संयमाने करावा लागणार आहे.
केज. आज आपण केज केज. सुई पिसुई साधारणतः 10-15 मिनिटांचा एक छोटासा ब्रेक घेऊन आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. Second exit. या रस्त्यावर अलीकडे काही अपघात झाल्याचं ऐकिवात आलं आहे, म्हणून इथे ड्राईव्ह करताना विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे. वेगावर नियंत्रण ठेवणं आणि समोरून येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. थोडी सावधगिरी आणि आपला प्रवास सुरक्षित. बिर्याणी भेटला. इथे बिर्याणी आहे. पुरेशी बिर्याणी. इस्लामी बिर्याणी हॉटेल. बरेच बिर्याणी हॉटेल आहे तिथे आजूबाजूला. सायका कूलर लावलेत. लातूर संभाजी.
बोललाय आहोत आम्ही पण. मग त्याच्या पप्पाला फोन करतो, त्याच्या पप्पा हो मी आलो तिथे असं बोलू ओके. काय मोबाईल बघत झोपतात. हां चालेल चल. Turn left. Turn left. Then sharp right. अरे तिला त्रास मग बरोबर. Turn हो ना, left. शिकवणी येत नाही ना आता. दुसरे पण येत नाही आता. सूनच ती बिझी करून ठेवला बोल. हां. बरोबर. अरे ना खूप बरोबर बरोबर. हां हां. का बाबाचं का? हां. हां. बरोबर. काय माहिती आता. रेड दाखवतो म्हणजे काय आहे? ट्रॅफिक असेल कुठचं. हो ना, सकाळपासून टॉयलेट असते आता काय नाही. एवढं कुणीच पकडायला नाहीये.
बघतोय तो आपल्या गाडीकडे. चल. रेणापूर नाकापासूनचा रस्ता काही ठिकाणी सिंगल तर काही ठिकाणी डबल लेन असा आहे. काही भागात सध्या रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे वाहनांचा वेग खूपच कमी करावा लागतो. त्याचबरोबर रस्त्यावर टू व्हीलर्स आणि इतर वाहनांची वर्दळही जास्त असल्यामुळे इथे ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. म्हणूनच या भागात ड्राईव्ह करताना संयम आणि सावधगिरी खूप महत्त्वाची आहे. खोकला सर्दी खोकला दुर्लक्ष केला आणि तो कप साठून गेला, त्याचा निमोनिया आणि मग तिचा एक फुफ्फुस कामातूनच गेला आणि आधीच लुकडी, त्याच्यामुळे तिला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. मग लावला ऑक्सिजन. नालेगाव नंतरचा रस्ता मात्र नवीन बनवलेला कॉन्क्रीट रोड आहे. लेन व्यवस्थित असून रस्त्याची गुणवत्ता देखील चांगली आहे. त्यामुळे आता पुढे गाडीला पुन्हा थोडा वेग मिळायला लागलाय. या भागात स्पीड लिमिट साधारणतः 80 किलोमीटर प्रति तास दिलेली आहे.
आणि फायनली आपण उदगीरमध्ये पोहोचलो आहोत. सकाळी 8:30 आपण प्रवासाला सुरुवात केली होती आणि आता संध्याकाळचे जवळजवळ 6 वाजलेत. म्हणजेच या संपूर्ण प्रवासासाठी आपल्याला साधारण 9.5 तास लागले. लांब प्रवास होता, पण प्रत्येक क्षण खास होता. आणि अशाच आठवणींसोबत हा रोड ट्रिप इथे पूर्ण होतो. उन्हाबादला या. लावलं हुमनाबाद त्याने उन्हाबादला मेसेज केली, उन्हाबादला पोचा. निघाले का ते निघतील याचा अर्थ म्हणून बोललं ना. जाऊ दे चल मग.